पुस्तक दुर्दम्य भाग 73. बळवंतराव गाडीतून काँग्रेसच्या मंडपाकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर वासूकाका होते. वासूकाकांनी विचारले, यावेळी ठराव वगैरे मांडण्याबाबत काय विचार आहे? लॉर्ड सँडर्स यांच्या निषेधाचा ठराव मांडायचा आहे. हा ठराव फिरोजशाह मेहता वगैरे मंडळींना मुळीच पसंत पडायचा नाही. ते उघडच आहे आणि म्हणूनच तो आपण मांडायचा, म्हणजे ही मंडळी कशी कमकुवत आहेत ते लोकांच्या नजरेस येईल. मग आपण तो मांडला जावा म्हणून आग्रह धरूनच बसायचं का? नाही, ताणायचं पण तुटेल इतकं नाही. जहाल मंडळींना वेगळं काढून झोडपायचं असं सरकारचं धोरण आहे. तेव्हा आपण या मवाळ मंडळींना चिकटूनच राहायला हवं, पण त्याचबरोबर लोकमताचं दडपण आणून या मवाळांना जहाल करण्याचा प्रयत्न करायचा. कुरकुरत का होईना, पण त्यांना लोकमताला मान द्यावा लागेल. बळवंतरावांनी आपले धोरण आपल्या विश्वासातल्या सहकार्याजवळ स्पष्ट केले. सुदैवानं रामचंद्र दत्त हे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर आहे. बळवंतराव हसले. तो मनातला आदर मनातच राहणार हे तुम्ही समजून असा. प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की ते आपल्या विरुद्ध पक्षातच जाऊन बसतील. काँग्रेसचा मंडप मोठा शोभिवंत होता. त्यात प्रतिष्ठित मंडळी शोभिवंत कपडे घालून बसली होती. सगळे वातावरण एकंदरीत दरबारी होते. अजून रांगड्या जनतेचा संपर्क काँग्रेसला झालेला नव्हता आणि सरकार दरबारी प्रतिष्ठा असलेली मंडळीच काँग्रेसमध्ये पुढारी म्हणून मिरवत होती. काँग्रेसचा एक एक मोठा पुढारी मंडपात प्रवेश करीत होता आणि प्रतिनिधींनी टाळ्यांच्या गजरात केलेले स्वागत स्वीकारीत मंचावर जाऊन बसत होता. सुरेंद्रनाथ बानर्जी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, दिनशा वाच्छा वगैरे मंडळी मंचावर बसली होती. त्यात भगव्या कफनीतले स्वामी श्रद्धानंद वेगळेच दिसत होते. बळवंतरावांसाठी मात्र खुर्ची नव्हती. राजद्रोहाचा कलंक त्यांना लागलेला होता आणि अशा भयंकर माणसाला मंचावर आपल्यात बसवायची काँग्रेसच्या प्रतिष्ठित पुढाऱ्यांची मुळीच तयारी नव्हती. भाषण करताना हे पुढारी अधूनमधून सिंहासारखे गुरगुरत, पण ते सिंह कचकड्याचे होते. काही वेळाने एका बाजूच्या दरवाजाने बळवंतरावांनी मंडपात प्रवेश केला. त्यांचा पोशाख अगदी साधा होता. पगडीला झिरमिळ्या नव्हत्या, अगर अंगरखा झुळझुळीत नव्हता. त्यांची मुद्रा उग्र आणि रांगडी होती. नजरेत एक प्रकारचा स्वच्छपणा होता. तेज होते. स्वातंत्र्याची हवा त्यांच्या भोवती खेळत होती. जनसमुदायाला लोकमान्यांचे दर्शन झाले आणि तो एकदम हेलावल्यासारखा झाला. सगळी सभा एकदम उभी राहिली आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सहस्र मुखातून लोकमान्यांचा जय जयकार झाला आणि त्या नादाने मंडपाच्या शोभिवंत कमानी थरारल्या. असे स्वागत दुसऱ्या कोणा पुढाऱ्यांचे झाले नव्हते. असे वादळी वातावरण अजून कधी काँग्रेसच्या मंडपात फैलावले नव्हते. हे अभूतपूर्व होते, भीतीदायक होते, उत्साहवर्धक होते. जनसमुदायाने सहस्रमुखांनी अशी इच्छा व्यक्त केली की लोकमान्यांनी मंचावर बसावे. टाळ्यांचा कडकडाटात हा आग्रह चालू राहिला, वाढत गेला. मंचावरचे प्रतिष्ठित पुढारी गांगरून गेले, अस्वस्थ झाले. अंग आक्रसून आणि श्वास रोधून ते बळवंतरावांकडे पाहत राहिले. हा रांगडा आडमुठा गृहस्थ उठून सरळ मंचावर बसतो की काय अशी त्यांना धास्ती वाटली. सरकारी अवकृपेला प्राप्त झालेला हा गृहस्थ आपल्या खांद्याला खांदा लावून बसावा हे त्यांना असह्य वाटत होते. रावसाहेब, राव बहादूर, बॅरोनेट, नामदार वगैरे आपल्या पदव्यांची आणि पदांची आभूषणे त्यामुळे गळून पडतील आणि आपण नागडे उघडे होऊ अशी त्यांना भीती वाटत होती. पण बळवंतरावांनी कोणताच आडमुठेपणा केला नाही आणि लोकांच्या उत्साही मागणीला प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष उत्तेजनही दिले नाही. ते मुंबई प्रांताच्या प्रतिनिधींसाठी ठेवलेल्या जागेत एका खुर्चीवर शांतपणे जाऊन बसले आणि सभेच्या कामकाजाकडे लक्ष पुरवू लागले. दुपारी भोजनाची सुट्टी झाली तेव्हा इतर पुढारी उठून निघून गेले. जाताना कोणी लोकमान्यांकडे दुर्लक्ष केले, कोणी हस्तिदंती केली, कोणी औपचारिक नमस्कार केला आणि कोणी चार शब्द बोलण्याचे धैर्य दाखवले. पण एकंदरीत पुढाऱ्यांनी त्यांना टाळलेच. स्वामी श्रद्धानंद मात्र मंचावरून उतरले आणि लोकमान्यांच्या जवळ येऊन बसले. वेदांवर आर्य समाजाच्या तत्वांवर लोकमान्यांशी चर्चा करायला ते उत्सुक होते.
लोकमान्यांनी देखील मोकळेपणाने त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याचबरोबर आर्य समाजाच्या चळवळीविषयी व पंजाबमधल्या राजकीय परिस्थितीविषयी बारकाईने चौकशी केली. आपल्या चळवळीला पंजाबची भूमी फार अनुकूल आहे असा कयास त्यांनी बांधला होता आणि तो बरोबर ठरत होता. बळवंतराव तेथे बसले असता अनेक तरुण मंडळी येऊन त्यांना भेटत होती, उत्साहाने त्यांच्याशी बोलत होती आणि चळवळ अधिक जहाल कशी करता येईल याबद्दल सल्लाही देत होती. बळवंतराव न रागवता त्यांचे कोते विचार आणि अव्यवहार्य सल्ला ऐकून घेत होते. माणसे जोडीत होते. अंताजी पंत काळे देखील तेथे येऊन बळवंतरावांना भेटले. त्यांना काँग्रेसच्या मंडपात प्रवेश मिळवून द्यायला बळवंतरावांना व त्यांच्या सहकाऱ्यांना बराच त्रास पडला होता. त्यांच्याजवळ प्रतिनिधीचे तिकीट नव्हते आणि घालायला नीटसे कपडेही नव्हते. मग एकाकडून चांगले धोतर घे, दुसऱ्याकडून पगडी घे, तिसऱ्याकडून बूट मिळव, चौथ्याकडून प्रतिनिधीचे तिकीट पैदा कर असा प्रकार करून अंताजी पंतांची एकदा मंडपात रवानगी करण्यात आली होती. पण एवढे केले तरी अंताजी पंत संतुष्टच होते. त्यांनी बळवंतरावांना विचारले, मग काय केलीत का माझ्या व्याख्यानाची व्यवस्था? फक्त 10 मिनटं मिळाली तरी पुरे. बळवंतरावांना आपला संताप आवरणे अतिशय कठीण गेले. मग त्यांनी तो आवरला आणि ते म्हणाले, हे पहा, व्याख्यानाचं जमणं फार कठीण आहे, पण त्याची एवढी गरज काय आहे? तुमच्यासारख्या माणसानं एवढ्या तेवढ्या गोष्टी वाचून अडून राहावं यात काय अर्थ आहे? आता डेलिगेट मंडळी बाहेर हिंडत आहेत, त्यांना भेटून आपल्या कार्याची माहिती सांगा. अंताजी पंतांना ते पटले आणि मंडपाबाहेर जाऊन दिसेल त्या मंडळींना आपले पुराण सांगायला त्यांनी सुरुवात केली. आपल्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही, इतकेच नव्हे तर आपली थट्टा देखील होत आहे हे त्यांना विशेष असे ध्यानात आले नाही आणि आले तरी त्यांनी त्याची पर्वा केली नाही. काँग्रेसच्या अधिवेशनात काही राजकीय सुधारणांची मागणी करणारे ठराव पास झाले. सरकारी अवकृपेस बळी पडणाऱ्या हिंदी वृत्तपत्रांची बाजू मांडण्यात आली. पण लॉर्ड सँडर्सच्या निषेधाचा ठराव मांडायचा प्रयत्न झाला तेव्हा रमेशचंद्र दत्तांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायची धमकी दिली. थोडेसे ताणून मग बळवंतरावांनी आपला ठराव मागे घेतला. अधिवेशन संपल्यावर बळवंतराव आणि वासूकाका कलकत्त्याला गेले. कलकत्त्याला आपल्या घरीच मुक्काम करावा असे आग्रहाचे आमंत्रण त्यांना बाबू शिरीषकुमार घोष यांनी पाठविले होते. अमृत बाजार पत्रिका हे राष्ट्रवादी पत्र त्यांच्या घरातल्या मंडळींनी चालवले होते. राष्ट्रप्रेमाची प्रखर ज्योत त्या घरात तेवत होती आणि त्यामुळेच बळवंतरावांविषयी घोष कुटुंबियांना आदर अतिशय होता. बंगालमध्ये थोर विचारवंत, समाजसुधारक आणि राष्ट्रप्रेमी माणसांची वाढ नव्हती, पण तेथे उणीव होती ती क्षात्रतेजाची. प्रत्यक्ष प्रतिकार करायचा, त्यासाठी आवश्यक ठरल्यास देहदंड देखील सोसायचा ही वृत्ती अजून तेथे निर्माण झाली नव्हती. ती परंपराच बंगालमध्ये नव्हती. त्यामुळे चाफेकर जेव्हा रँडचा खून करून धैर्याने फाशी गेले आणि बळवंतरावांनी जेव्हा तुरुंगवास पत्करला तेव्हा त्या घटनांचा बंगाली मनावर फार मोठा परिणाम झाला. शूर मराठी देशभक्तांविषयी एक आदराची लाट भावनाशील बंगाली मनात उठली आणि हे तेज आपल्या अंगी असावे, बंगालमध्ये शौर्याची आणि त्यागाची परंपरा निर्माण व्हावी अशी उत्कट इच्छा तेथे निर्माण झाली. तरुण राष्ट्रप्रेमी बंगाली माणसांच्या दृष्टीने बळवंतराव हे त्यागाचे आणि शौर्याचे प्रतीक ठरले आणि उत्कट भावनाशील वृत्तीची ती माणसे बळवंतरावांची पूजा करू लागली. शिशिरबाबूंच्या वाघबाजारमधल्या घरी बळवंतराव 8 वाजता येऊन पोचायचे होते, पण सकाळपासून शिशिरबाबू व मोतीबाबू अत्यंत अस्वस्थ होते. 7:30 वाजले तशी दोघांनाही धीर धरवेना. शिशिरबाबू माडीवरच्या व्हरंड्यात येऊन लोकमान्यांची गाडी दिसते का ते पाहू लागले आणि ती दिसेना म्हणून अस्वस्थपणे तेथेच येरझारा घालू लागले. मोतीबाबूंची अवस्था त्याहूनही व्याकुळ झाली. बळवंतरावांविषयी त्यांच्या मनात निरतिशय निष्ठा निर्माण झाली होती. या अस्वस्थ अवस्थेत त्या दोघांना बराच वेळ काढावा लागला, कारण बळवंतरावांची गाडी त्या दिवशी उशिरा कलकत्त्याला पोचल्यामुळे त्यांना शिशिरबाबूंच्या घरी पोचायला 9 वाजले.
घोड्याच्या गाडीतील पुणेरी पगडी दुरून दिसली तेव्हा शिशिरबाबू जिना उतरून खाली घराच्या दाराजवळ उभे राहिले. ते खोल श्वास घेत होते. त्यांच्या सगळ्या वृत्ती विलक्षण उत्तेजित झालेल्या होत्या. बळवंतराव गाडीतून उतरता तोच शिशिरबाबूंनी त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बळवंतरावांच्या मराठी मनाला हा प्रकार अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक वाटला. माणूस इतका भावनाकुल होऊ शकतो याची त्यांना कल्पना नव्हती, अनुभव नव्हता. पण प्रेम त्यांना समजू शकत होते. ज्यांना आपले म्हटले त्यांच्यासाठी जीव टाकायचा हा त्यांचा देहस्वभाव होता. म्हणून त्यांनीही आपल्या सावळ्या तोकड्या हातांनी शिशिरबाबूंना आलिंगन दिले. त्यानंतर मोतीबाबूंशी देखील त्यांची अशीच भरतभेट झाली. कलकत्त्याच्या वास्तव्यात बळवंतरावांची शिशिरबाबू व मोतीबाबू यांच्याशी खूप चर्चा झाली. बंगालमध्ये बुद्धी आहे, प्रतिभा आहे, ध्येयवाद आहे, पण क्षात्रतेज नाही. प्रतिकार करायचा, त्यासाठी आवश्यक असल्यास देहदंड सोसायचा हे आमच्या रक्तात नाही, आमची तशी परंपरा नाही. त्या दृष्टीनं तुम्ही महाराष्ट्रातले लोक सुदैवी आहात. मोतीबाबूंनी आपल्या मनातील तळमळ व्यक्त केली. बळवंतरावांनी मान हलवली. असं का म्हणता? तुम्ही बंगाली लोक तर कालीचे, साक्षात आदिशक्तीचे उपासक आहात. क्षात्रतेज तुमच्या रक्तात भिनलेलं आहे. गेल्या काही शतकात ते झाकोळलं आहे इतकंच. ते पुन्हा जागृत करणं काही कठीण नाही. गावोगाव आखाडे स्थापन करा. तरुणांच्या मनात मर्दानी खेळांविषयी रस निर्माण करा. म्हणजे ते क्षात्रतेज जागृत होईल आणि कदाचित इतके दिवस झाकोळले गेल्यामुळे ते विलक्षण रौद्रस्वरूप देखील धारण करील. एका टोकाला गेलेला लंबक जोरानं दुसरं टोक गाठतो ही नित्य अनुभवाची गोष्ट आहे. असे काही होईल या नुसत्या कल्पनेनेच मोतीबाबूंचे शरीर थरारले आणि मग कितीतरी वेळ ते उत्कटपणे बोलत होते. बंगालच्या व्यथा आणि बंगालची स्वप्ने त्यांच्या मुखातून साकार होत होती. बळवंतराव त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहत होते. ते एकदम म्हणाले, जेथे मनाची इतकी तळमळ आहे तेथे क्षात्रवृत्ती नसली तर ती निर्माण होईल याबाबतीत तिळमात्रही शंका बाळगायचं कारण नाही. मोतीबाबूंनी एकदम गहेवरून बळवंतरावांचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि ते गदगदलेल्या स्वरात म्हणाले, परमेश्वरच हे तुमच्या मुखानं बोलतो आहे. दुसऱ्या एका प्रसंगी अमृत बाजार पत्रिकेबद्दल बोलणे निघाले. पत्रिका सरकारवर प्रखर टीका करीत होती. राष्ट्रीय वृत्ती आणि स्वाभिमान यांचे पोषण करीत होती. या देशाची प्रगती होईल ती सरकारची करुणा भाकून होणार नाही, अगर ब्रिटिशांच्या औदार्यामुळेही होणार नाही. आपल्या प्रयत्नांनीच ती अखेर होईल हे सत्य बंगाली जनतेला निसंदिग्ध शब्दात सांगत होती. त्यामुळे सरकारच्या अवकृपेला तर तोंड द्यावे लागत होतेच, शिवाय जुन्या पुढाऱ्यांचा विरोधही सहन करावा लागत होता. ही जहाल मंडळी समाजातले आपले आसन डळमळीत करीत आहेत हे सुरेंद्रनाथ बॅनर्जींसारख्या प्रतिष्ठित पुढाऱ्यांना जाणवत होते आणि म्हणून सुरेंद्रनाथांनी आपल्या बंगाली या साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर करायचे ठरवले होते. पत्रिकेला जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागणार होते. त्यामुळे मोतीबाबूंना मोठी चिंता लागून राहिली होती. बळवंतरावांनी त्यांना सांगितले, छे, बंगालीच्या स्पर्धेची तुम्ही मुळीच चिंता करू नका. लोकमत हे नेहमी जहालांच्या बाजूचंच असतं हे लक्षात ठेवा. समाजातल्या सगळ्या तक्रारींकडे आणि हालचालींकडे आत्मीयतेने पाहण्याचं धोरण ठेवलं, समाजातल्या बहुसंख्य लोकांना काय पाहिजे ते पत्रिकेतून सांगितलं की लोक तुमच्या मागून येणार हे ठरलेलंच. आमचा केसरी पत्राबद्दल असाच अनुभव आहे. पुन्हा आमच्याकडून जी होण्यासारखी असेल ती सगळी मदत तुम्हालाच मिळणार हे ठरलेलंच आहे. तुम्ही आणि आम्ही एकच आहोत. परकेपणाचा भाव आता मुळीच राहिलेला नाही. बळवंतरावांना काव्यात्मक आणि अतिरंजित शब्दात आपली भावना व्यक्त करता येत नसे, परंतु त्यांच्या मनातील कळकळ आणि भावना त्यांच्या मुद्रेवरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून लोकांना प्रतीत होत असे. मोतीबाबूंना तात्काळ ती प्रतीत झाली आणि बळवंतरावांना त्यांनी पुन्हा एकदा प्रेमभराने मिठी मारली.